नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 44. अक्षय आपल्या रूममध्ये एरझाऱ्या मारत होता. त्याची तर विचार करण्याची क्षमता नाहीशी झाली होती. सोनालीची अवस्था काहीशी त्याच्यासारखी झाली होती. 50 एकर जमिनीमधून फक्त 7.5 एकर जमीन हा धक्का दोघांनाही पचण्यासारखा नव्हता. त्यामुळे अक्षयला काय करावे हेच समजत नव्हतं. त्याने कितीतरी वेळा सोमनाथला कॉल केला होता, पण सोमनाथने त्याच्या एकाही कॉलचे आन्सर दिले नव्हते. त्यामुळे त्याला जाम टेन्शन आलं होतं. त्याने आपल्या काही खास मित्रांकडून वकिलांचे नंबर घेतले होते. त्याला काहीही करून सेकंड ओपिनियन हवा होता, कारण काही केल्या तो जमीन हातातून सोडणार नव्हता. मी काही वकिलांची अपॉइंटमेंट घेतली आहे, आपण उद्याच त्यांची भेट घेऊ, अक्षयने सोनालीला सांगितलं. तिलाही टेन्शन आलं होतं. हे सर्व तुझ्या आईमुळे झालं आहे. तिने स्वतःच्या नावावर असलेली जमीन प्रल्हाद दादाच्या नावावर केली नसती तर आपल्या वाट्याला आणखी जमीन आली असती. एक आई असून ती आपल्या दोन्ही मुलांमध्ये भेदभाव कशी काय करू शकते, हेच मला समजत नाही. तू या घराण्याचा वारस आहे, त्यामुळे त्या जमिनीवर तुझाही अधिकार आहे. मी तर म्हणते तू एकदा आईला जाब विचारायला हवा. सोनाली त्याचे पुरेपूर कान भरत होती, ज्याचा परिणाम झाला होता. अक्षय तडक रूममधून बाहेर आला. सोनाली पण त्याच्या मागे निघाली. हे चुकीचं आहे. मी पण तुझा मुलगा आहे, त्यामुळे तुझ्या नावावर असलेल्या जमिनीवर माझा पण समान हक्क आहे. विसरू नको, ती जमीन आमच्या वडिलांनी घेतली होती, अक्षय म्हणाला. यावेळी सुलोचनाबाई यांना आपल्या मुलाची कीव येत होती. जन्म दिल्याने तू माझा मुलगा होत नसतो, त्यासाठी जबाबदारीने वागावं लागतं, आणि तुझे कारनामे पाहून तुला मुलगा सुद्धा म्हणून घ्यायची लाज वाटते मला. सुलोचनाबाई कोणाला ऐकणाऱ्या नव्हत्या. वा आई वा, तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. आधीपासून तू दादा आणि माझ्यामध्ये दुजाभाव करत आली आहे, म्हणून तर तुझा झुकता कल नेहमी दादाच्या दिशेने असतो. अक्षय आता चांगलाच पेटला होता. तितक्यात शारदा आणि प्रल्हाद आपल्या रूममधून बाहेर आले. आईला काहीही बोलायचं नाही, लक्षात ठेव. प्रल्हाद चांगलाच चिडला होता. ओ सॉरी, मी तर विसरलो होतो. ही फक्त तुझी आई आहे, म्हणून तर तिला बोलण्याचा अधिकार फक्त तुला आहे. आम्ही काय या घरामधील पाहुणे मंडळी आहोत. खरं तर तुम्हालाच वाटत नाही की आम्ही या घरामध्ये राहावं, म्हणून आमच्या विरोधात कारस्थान रचलं जात आहे. अक्षय तोंडात येईल ते बरळत होता, ज्यामुळे शारदाचं डोकं फिरलं होतं. पण दोन भावांमध्ये बोलणं तिला प्रशस्त वाटलं नाही, म्हणून ती शांत उभी होती. तुझ्या जिभेला काही हाड? मी तुला याआधी पण सांगितलं होतं, मी 50 एकर जमीन तुझ्या नावावर करायला तयार आहे. फक्त जमिनीचा सौदा करायचा नाही. मान्य असेल तर बोल, मी आजच वकिलांसोबत बोलतो, प्रल्हाद म्हणाला. तसा अक्षय हसायला लागला. काय दादा, तू आता मस्करी करायला लागला आहे. तुझं काय झालं आहे माहीत आहे का? तू समोरच्या माणसाला जेवायचं ताट देतो, पण पाट देत नाही. तुला चांगलं माहीत आहे की अशी अट घातल्यानंतर मी कधीच तयार होणार नाही. पण यापुढे मी शांत बसणार नाही. मी स्पष्ट बोलतो, म्हणून तुम्हाला माझं तोंड दिसतं. पण दादाचा स्वार्थी स्वभाव कोणाच्या लक्षात येत नाही. अक्षय बोलायचा थांबत नव्हता, म्हणून सुलोचनाबाई यांचा राग अनावर झाला व त्यांनी
खाडकन अक्षयच्या कानाखाली ठेवून दिली, जे सर्वांसाठी अनपेक्षित होतं. लाज नाही वाटत तुला? आधीच तू आमच्या नजरेतून उतरला आहे, आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहे? ज्या भावाने तुझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं, तुझ्या शिक्षणापायी लाखो रुपये खर्च केले, त्याला तू स्वार्थी म्हणत आहे? ज्या घरामध्ये तू उभा आहेस ना, ती याच प्रल्हादची देण आहे. इथं तुझं असं काहीच नाही. नोकरी लागल्यापासून तू कधी कोणाच्या हातावर 1 रुपया ठेवला नाही. तुला फक्त स्वतःची आणि आपल्या बायकोची पडलेली असते. म्हणून जेव्हा पाहावं तेव्हा प्रल्हादजवळ हात पसरत असतो. सुलोचनाबाईने त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले होते. आम्हालाही पैसे मागण्याची हौस आलेली नाही. आमच्यावर घराचं लोन आहे. आम्ही पुरते कर्जात बुडलो आहोत. सोनालीने मध्ये तोंड घातलं. त्यामुळे शारदा शांत बसणार नव्हती. कोणतं लोन सोनाली? मला सुद्धा कळू दे. तुझ्या माहितीसाठी सांगते, ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहता त्या बिल्डर सोबत माझं बोलणं झालं आहे. फ्लॅट घेतल्यानंतर 1 वर्षामध्ये तुम्ही संपूर्ण कर्ज नील केलं होतं आणि प्रल्हादकडून तुम्ही घर घेण्यासाठी जे 5 लाख रुपये घेतले होते, त्याची कॅशमध्ये गाडी घेतली होती आणि त्यानंतर जो काही पैसा तुम्ही प्रल्हादकडून उकळता, तो स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी घालवता. सिंगापूरची ट्रिप विसरली? 1 लाख रुपये तू तिथेच भरले होते ना? ॲटलिस्ट माझ्यासमोर तरी खोटं बोलू नको, कारण पुरावे गोळा करायला मला 1 मिनिटही लागणार नाही. शारदा आपल्या वकिली भाषेत म्हणाली. तसं तिचं तोंड गप्प झालं. शेतीमध्ये माझा पण बराबरीचा अधिकार आहे. त्यातील उत्पन्नाचा 1 रुपयाही दादाने आम्हाला दिलेला नाही. मग आम्ही पैसे मागितले तर काय बिघडलं? अक्षय बोलायला ऐकत नव्हता. तुझ्या डोक्यात इतका कचरा भरला असेल असं वाटलं नव्हतं. आता वाटणी करायची असेल तर प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित वाटणी करूयात. आजपर्यंत शेतीमध्ये जे काही उत्पन्न झालं आहे, त्यामध्ये तुझा जो काही वाटा असेल तो घेऊन टाक. पण त्या बदल्यात प्रल्हादने तुझ्यावर जो काही खर्च केला आहे, तो सर्व पैसा तुला द्यावा लागेल. आता एकदाचा काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे. शारदा चांगलीच चिडली होती. तसे अक्षयने सोनालीकडे पाहिले तर तिने डोळ्यांनी त्याला शांत राहण्याचा इशारा केला, कारण यामध्ये नुकसान आपलं होणार आहे हे सोनालीने जाणलं होतं. मला हा विषय वाढवायचा नाही, पण मी 7.5 एकर जमीन कधीच घेणार नाही. मला बरोबरीचा हिस्सा हवा आहे. असं बोलून अक्षय आतमध्ये निघून गेला. त्याच्यासोबत सोनाली पण गेली. जमिनीचं काय ते लवकर करून घ्या. मला हा मुलगा माझ्या डोळ्यासमोर नको आहे. एकदा का हा घरातून गेला त्यानंतर मी याचं तोंड सुद्धा पाहणार नाही. सुलोचनाबाई डोळ्यांना पदर लावत म्हणाला. तसा प्रल्हादने त्यांना आधार दिला. अक्षयच्या एका चुकीमुळे घरातील सुख शांती नष्ट झाली होती. यामधून लवकरच काहीतरी मार्ग निघावा असं सर्वांना वाटत होतं. बरीच रात्र झाली होती, पण प्रल्हादच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. आज अक्षय जे काही वागला होता ते त्याला मुळीच आवडलं नव्हतं. तो तसाच उठला आणि गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला. कधी एकदा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागतो असं त्याला झालं होतं. पण या जमिनीच्या वादामुळे आपला भाऊ कायमचा आपल्यापासून दुरावला जाणार याची त्याला खंत वाटत होती. कारण काहीही असलं तरी प्रल्हादचं आपल्या भावावर जीवापाड प्रेम होतं. त्यामुळे त्याचा जीव तीळ तीळ तुटत होता. तुम्ही अजून जागेच? झोपला नाही? शारदाचा आवाज आला. त्याने पटकन आपले पाणवलेले डोळे पुसले.
आज मला समजलं, माणूस किती खालच्या पातळीला पोहोचू शकतो. अक्षयला काहीच कसं वाटत नाही. मला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा हाच अक्षय आमच्यावर जीव ओवाळून टाकत होता. आम्हा भावंडांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतो. तो एक घास सुद्धा आम्हाला सोडून खात नव्हता. अनु तर त्याची जीवकी प्राण होती. आणि आज तोच अक्षय परक्यासारखं वागत आहे. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की अक्षय असं काही करेल. प्रल्हाद पूर्णपणे हताश झाला होता. यावेळी त्याचं सांत्वन कसं करायचं हेच तिला समजत नव्हतं. काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. जेव्हा अक्षयचे डोळे उघडतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. त्यानंतर त्याच्यावर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येईल. आपल्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे असं खचून चालणार नाही. शारदाने त्याचा हात हातात घेतला. प्रल्हादने तिला जवळ घेतलं. आज त्याच्या आयुष्यात शारदा नसती तर तो पूर्णपणे तुटून गेला असता. तिने खऱ्या अर्थाने त्याला खंबीर बनवलं होतं. प्रल्हादच्या अडचणीच्या वेळी ती जीव तोडून त्याला साथ देत होती. शारदाचे त्याच्या आयुष्यात काय स्थान होते हे शब्दात सांगण्यासारखं नव्हतं. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.